महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले। त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की कोणतीही मुदतवाढ नाही, हीच अंतिम संधी आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही पूर्ण निवडणुका पार पाडा। तुम्हाला माहीत असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 2022 पासून रखडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण द्यायचं की नाही ह्या मुद्द्यावर तो न्यायालयीन प्रलंबित प्रश्न होता। त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची प्रक्रिया पार पाडून निवडणुका घ्याव्यात असं न्यायालयाने मागच्या वेळेस देखील सांगितलं, मात्र तरीही निवडणूक आयोगाने कोणतीही तयारी केली नाही आणि त्याच्यामुळे आता न्यायालयाने खडे बोल सुनावलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे, लक्षात घ्या। त्याच्यानुसार जे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणुका लांबणीवर टाकण्याचा सरकारचा घाट न्यायालयाच्या निर्णयामुळे पूर्णतः फसला आणि जे चंद्रशेखर बावनकुळे जे आता सत्तेत आहेत महसूल मंत्री, त्यांनी असं म्हटलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाने जी तयारी केली आहे त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या डेडलाईननुसार निवडणूक आयोग पार पाडेल। आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, 31 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना पूर्ण करण्याची मुदत आहे आणि नोव्हेंबर 30 पर्यंत EVM संदर्भातील प्रतिज्ञापत्राची मुदत आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आपण लोकशाही राज्यात राहतो आणि लोकशाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना खूप महत्त्व आहे, कारण केंद्राचा जो पूर्ण निधी येतो किंवा राज्याचा जो पूर्ण निधी येतो तो स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत गावगाड्यापर्यंत पोचतो किंवा महापालिकांपर्यंत पोचत असतो। न्यायमंत्री सूर्यकांत आणि न्यायमंत्री जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही सगळ्या निवडणुका घ्या, आता कोणतीही मुदतवाढ वाढणार नाही आणि तांत्रिक मदत जर आवश्यक असेल तर 31 ऑक्टोबर 2025 पूर्वी तुम्ही अर्ज दाखल करा आणि त्यानंतरही कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याच्यापूर्वी असं सांगितलं होतं महाराष्ट्र सरकारने की EVMची कमतरता आहे, परीक्षा असल्यामुळे शाळा उपलब्ध नसतात, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मुदतवाढ द्यावी, पण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आम्ही ज्या निवडणुकांचं जे आदेश दिले ते पालन करण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आलेलं आहे, मात्र आयोगाला आता फक्त एकदाच सवलत देत आहोत। आता तुम्ही विचार करा की याच्यामध्ये झालं आहे असं, महानगरपालिका जे आहेत ते 29 महानगरपालिका आहेत टोटल, जालना, इचलकरंजी नवीन महानगरपालिकेस आहेत आणि प्रशासक असलेल्या म्हणजे ज्यावेळेस तुमची मुदत संपली जाते नवनिर्वाचित सदस्यांची त्यावेळेस प्रशासक नेमला जातो जो शासनाचा